मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आज बैठक। ओबीसीतून मराठ्यांना दिलेल्या आरक्षणावर चर्चा करणार। भुजबळांकडून सर्व समाजाच्या नेत्यांना आजच्या बैठकीचं निमंत्रण। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना। ओबीसींमध्ये निर्माण झालेली भावना चुकीची नाही। सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरू। मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सरकार ओबीसी समाजाला स्पष्टता देणार की नाही? ओबीसी समाज पण मतदान करतो हे विसरू नका। मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला घरचा आहेर। मंत्रिमंडळात मतभेद असतील तर भुजबळांनी राजीनामा द्यावा। भुजबळ पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, त्यांनी स्वाभिमान दाखवून राजीनामा घ्यावा। खासदार संजय राऊत यांचा छगन भुजबळ यांना हा खोचक सल्ला आहे। मराठा आरक्षणावरील सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही। मराठा आरक्षणामुळे इतर मागास समाजावर अतिक्रमण आणि राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो। नारायण राणेंचा मराठा आरक्षणावर सरकारला घरचा आहेर। सरकार अधिसूचना आधीही देऊ शकलं असतं। अधिसूचनेसाठी जरांगेंना मुंबईत यावं लागलं। हे सरकार असंवेदनशील सरकार। मराठा आरक्षणावर सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। मराठा आरक्षणावर तज्ज्ञांचं विश्लेषण सुरू। त्या विश्लेषणानंतरच बोलणं योग्य राहील। मराठा आरक्षणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं। सरकारच्या निर्णयातून मराठा समाजाला काही मिळालं नाही। विनायक राऊतांचा शिंदेंवर आरोप। सरसकट आरक्षण मिळेपर्यंत जरांगेंनी थांबू नये। विनायक राऊतांचा जरांगेंना सल्ला। मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पाळला आणि मराठा तरुणांनी आंदोलन कसं करावं हे जरांगे पाटलांनी जगाला दाखवून दिलंय। शहाजी बापू पाटलांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया। जरांगे पाटील प्रामाणिक आणि निष्ठावंत। खासदार इम्तियाज जलीलांकडून जरांगेंचं कौतुक। मुस्लिम समाजात कोणी जरांगे होत असेल तर मी त्याच्या सोबत, जलील यांचं वक्तव्य। सोलापूरच्या माढा तालुक्यात आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन। प्रकाश आंबेडकर ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहणार। नितीश कुमारांचा बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होणार। या टर्ममध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। सरकारमध्ये समतोल नसल्यानं मी राजीनामा दिला। पक्षांची भूमिका समजून निर्णय घेतला। इंडिया आघाडीत कुणी काहीही करत नव्हतं। नितीश कुमार यांची प्रतिक्रिया। नितीश कुमार दारात आले तरी भाजपवाले घेणार नव्हते। नितीश कुमार एकटे पलटूराम नाही, भाजपही पलटूराम। नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर राऊतांचा भाजपवर निशाणा। सरकार यंत्रणेचा गैरवापर करून पक्ष फोडतात। सत्ताधाऱ्यांची दडपशाही सुरू। नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्व राज्यांच्या निवडणूक प्रभारींची नियुक्ती। बैजयंत पांडा यूपीचे प्रभारी तर विनोद तावडे बिहारचे प्रभारी आणि जावडेकरांकडे केरळची जबाबदारी। माझं कोण वाकडं करू शकत नाही। आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय। महाराष्ट्रात देवा नावाचा बुलडोझर पॅटर्न चालणार। भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य। नवीन सरकार आल्यापासून गुंडगिरी वाढली। या सरकारवर कोणाचंही नियंत्रण नाही। गुंडगिरीच्या बाबतीत कुणाचा बाप कुठे आहे हे स्पष्ट करा। नितेश राणेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका। नितेश राणे भाजपचा पाळीव प्राणी, पोपटपंची करणारा स्वतःला खूप शहाणा समजतो। लवकरच नितेश राणेंचा कपाळमोक्ष होईल। विनायक राऊतांचा नितेश राणेंवर हल्लाबोल। प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना गृह विभाग सांभाळायला दिलाय का? पोलिसांना खेळणं समजू नका। तुमचा माज लवकरच उतरवू। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची आमदार नितेश राणेंवर टीका। बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर लॉबी आणि कॉन्ट्रॅक्टरमुळे मुंबईची हवा दूषित। अनेक वेळा प्रश्न उपस्थित करूनही यावर कोणी बोलत नाही। वरळीतील मॅरेथॉन वेळी आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। रविकांत तुपकरांना सभेत शिरून कानशिलात लगावू। शिंदेगडाचे आमदार संजय रायमुलकर यांची भर सभेत धमकी। रविकांत तुपकर लोकसभेच्या रिंगणात। राजकीय वातावरण तापलं। मंत्री छगन भुजबळांना पासपोर्ट रिन्युअलची परवानगी। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळांच्या पासपोर्ट रिन्युअलवर ईडीनं बंदी घातली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पात्रता प्रकरणात जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर सुनावणी होणार। काल्पनिक तर कोणीही खासदार होऊ शकतं। गोंदियामध्ये परिणय फुकेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून प्रफुल्ल पटेलांचा टोला। गिरीश महाजनांना सातत्यानं माझी आठवण। राम नामाचा जप केल्यानं एखाद्याला युक्ती मिळते।
मुक्ती मिळते, तसं माझ्या नावाचा जप केल्यानं महाजनांना मुक्ती मिळते. एकनाथ खडसेंचा महाजन यांना टोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर. शंभूराज देसाईंचे चिरंजीव यशराज यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहणार. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी. अजित पवारांची विद्या प्रतिष्ठान इथल्या जनता दरबारला उपस्थिती. पुणे लोणावळा रेल्वेचा आज मेगा ब्लॉक. पुणे लोणावळा दरम्यान अनेक उपनगरीय गाड्या रद्द. अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी आज ब्लॉक. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. सीएसएफटी ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार. रत्नागिरी शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा उद्या बंद राहणार. पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. दादरचं कीर्ती महाविद्यालय भाजपला आंदण. मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ दाखवून नव्या मतदार नोंदणीचं काम. युवा सेनेचा आरोप. युवा सेनेची मुंबई विद्यापीठाकडे तक्रार.